केळी खाण्याआधी हा व्हिडिओ पहा। विषारी केळ्यांचा बाजारामध्ये समावेश। चायनीज केमिकलने पिकवलेल्या केळ्यांचा बाजारामध्ये समावेश झालेला आहे। लाख रुपये देऊन जरी तुम्हाला हे कोणी केळी खायला लावली तरी खाऊ नका। ही चायनीज केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची ज्यामुळे गंभीर कॅन्सर सारखे आजार त्या ठिकाणी आज मितीला पसरायला लागलेले आहेत। खूप तातडीची अशी चेतावणी आहे, त्यामुळे अत्यंत वेगाने हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका, कारण की सणावाराला भरपूर काही उपवासांना आपण केळी खातोच। केळी खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं जरी असलं तर आज मितीला काही केमिकलने पिकवलेल्या केळ्या ज्यामध्ये खूप मोठे आजार ज्यामुळे पसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये आज आपण अशी विषारी केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची, सगळ्यात भयानक पद्धतीने केळी आज पिकवली जाते, चायनीज पद्धतीने केळी पिकवली जात आहे। ही चायना केमिकल कुठलं आहे, याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, मार्केटमध्ये एका सेकंदाच्या आधी केळी कशी ओळखायची हे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत। पण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्ही नेमकं केळी खाताना काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून भेसळयुक्त केळीमुळे, केमिकलयुक्त पिकवलेल्या केळीमुळे तुम्हाला कुठले आजार होणार नाही। एक सोपी टिप्स, एक अनोखी पद्धत देखील तुम्हाला, घरगुती केळी खाण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहे की जी जर काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला या विषारी केळ्यांपासून कुठलाही आजार त्या ठिकाणी होणार नाही। तर व्हिडिओमध्ये त्यामुळे शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। केळी हा आपल्या आरोग्याचा मुख्य घटक। केळी आणि दुधाला एकत्र आयुर्वेदाने पूर्ण अन्न मानलेलं आहे। पण होतं काय की निसर्गाचा एक नियम आहे की कोणतंही फळ हे त्याच्या झाडावर जेव्हा पिकतं तेव्हाच त्याच्या अंगी सर्व गुण उतरतात आणि मनुष्याला ते पचतं देखील आणि मनुष्याला सर्वात जास्त फायदा देखील होतो। पण आज मार्केटीकरण इतकं वाढलं आहे की त्यामुळे कच्ची फळं तोडावी लागतात आणि ती कृत्रिम पद्धतीने पिकावी लागतात। कारण की एखादं फळ जे सफरचंद आहे ते होतंय कुठंतरी काश्मीरमध्ये आणि खातोय महाराष्ट्रातला माणूस, तर त्यामुळे ते कच्चं तोडून केमिकल पद्धतीने पिकवलं जातं। सेम केळांचंच होत आहे। पण केळांमध्ये जे प्रशासनाने काही ठरवून दिलेल्या पद्धती होत्या त्या पद्धतीने ते पिकवल्या जायच्या। ठीक आहे, त्यामध्ये केमिकल वापरले जायचे, गॅस वापरले जायचे, पण ते आपल्या आरोग्यासाठी इतके हानिकारक नव्हते। पण आत्ता चायना केमिकलची एक पद्धत आहे जिच्यामध्ये तात्काळ केळी पिकवली जाते आणि जे शरीरास खूप हानिकारक आहे। कॅन्सरसारखे आजार होतात, उलटी मळमळ त्या ठिकाणी होत आहे, डोकं गरगरत आहे, तर काही लोकांना खूप मोठे आजार याच्यामुळे होत आहे। तर मग ह्या केळ्या कशा ओळखायच्या हिची व्हिडिओमध्ये आपण पद्धत सांगणार आहोत। आता काय आहे की केळं पकवण्याच्या सर्वच पद्धती आज भीतीला कृत्रिम आहेत, सर्व भयानक पद्धती आहेत, पण त्यातल्या त्यात एक पद्धत सगळ्यात भयानक आहे। तर 2 ते 3 पद्धती आहेत, 3 कृत्रिमपणे केळी पिकवण्याच्या पद्धती आहेत, त्या आपण एकदा जाणून घेऊ। प्रत्येक पद्धतीमध्ये केळी कशी ओळखायची हे आपण सांगणार आहोत। आणि शेवटी सगळ्यात भयानक पद्धत जी आज मितीला, जिने केळं पिकवल्यामुळे आज कॅन्सरसारखे आजार वाढायला लागलेले आहेत, ती केळी कशी ओळखायची, कारण की ती जर केळी तुम्ही खाल्ली तर कदाचित तुमची ती आयुष्यातली शेवटची केळी असू शकते। तर सगळ्यात आधी आपण अशी एक आपली रेग्युलर पद्धत जी सर्रास त्या ठिकाणी वापरली जाते, जी फारशी त्या ठिकाणी अर्थात त्यामध्ये केमिकल आहेच आहे, पण ही थोडीशी कमी धोकादायक आहे, ती एकदा जाणून घेऊन नंतर शेवटची सगळ्यात भयानक जी काय केळी आहे पिकवण्याची पद्धत आहे ती कशी ओळखायची हे आपण समजून घेऊ। एक अशा प्रकारचे केमिकल येतं, त्या केमिकल पाण्यामध्ये मिक्स केलं जातं। उदाहरणार्थ त्याला एक कलर देखील असतो, म्हणजे एक पिवळसर कलर असतो, ज्यामध्ये ती केळी भिजत घातली जाते आणि त्यानंतर ती बाहेर काढून ती पिकवली जाते। आता ही केळी ओळखण्याची जी पद्धत आहे, तर ती केळी तुम्ही एक पाण्यात बोट बुडून केळीला तुम्ही बोट पुसलं की कदाचित तुमच्या बोटाला पिवळसर रंग त्या ठिकाणी येऊ शकतो, आणि ही एक पद्धत आहे। आता ही पद्धत देखील केमिकलयुक्त आहे, पण ही थोडीशी धोकादायक आहे। त्यानंतर थोडीशी कमी धोकादायक पद्धत आपण पाहू, आणि त्यानंतर सगळ्यात जबरदस्त धोकेदायक पद्धत जी चायनीज केमिकलने करते। तर दुसरी एक पद्धत सर्रास वापरली जाते ती म्हणजे गॅसची पद्धत, ज्यामध्ये कार्बाईडचा गॅस त्या ठिकाणी वापरला जातो, ज्यामध्ये कार्बाईड गॅसच्या माध्यमातून ही केळीवर तो गॅस मारला जातो, किंवा असे काही पदार्थ ठेवले जातात की ज्यामधून गॅस निघतात आणि ती केळी पिकवली जाते। पण आता अर्थात गॅसमुळे एक विशेष प्रकारची हीट तयार होते, उष्णता तयार होते, आणि उष्णतेमुळे ती केळी पिकत असते। आता अर्थात कार्बाईड गॅस ही सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे। मार्केटमध्ये बऱ्यापैकी केळी या कार्बाईडच्या गॅस पद्धतीने पिकवलेल्या असतात। या केळी पिकवायला 1 ते 2 दिवस लागतात। ही खराब त्या ठिकाणी खूप लवकरही पिकते, पण ही थोडीशी कमी धोकेदायक असते, कारण की गॅस असल्यामुळे हीट तयार होते आणि केळीच्या आतमध्ये याचा फारसा अंश त्या ठिकाणी जात नाही। त्यानंतर एक अशी सुरक्षित पद्धत आहे जी फार कमी लोक त्या ठिकाणी वापरतात, पण ती वापरली तर फार कमी आजार होऊ शकतात।
ही सुरक्षित पद्धत जुनी लोक वापरायची। ती पद्धत म्हणजे एक वेगवेगळ्या ट्रेमध्ये ती केळी काढून ठेवायची, त्यानंतर हे सर्व ट्रे एका हवाबंद खोलीमध्ये त्या ठिकाणी ठेवले जायचे आणि 4 ते 5 दिवस ठेवल्यानंतर ही केळी नॅचरल पद्धतीनं पिकली जायची। पण आता सगळ्यात भयानक जी पद्धत आहे तर ती आहे चायनीज केमिकल पद्धत। मग आता चायनीज केमिकल पद्धतीमध्ये काय केलं जातं की पावडर येते, ती पावडर पाण्यामध्ये टाकायची, ती पाण्यात मिक्स केल्यानंतर त्यामध्ये केळी भिजवली जाते। जवळपास भिजवल्यानंतर एक 10-15 मिनटं ती केळी बाहेर काढून तिच्यावर एक याचे जे पोते असतात, रिकामी पोती असतात, तर ती रिकामी पोती ठेवली जातात आणि त्या पोत्यांवर बर्फ ठेवला जातो। कारण काय की ह्या केमिकलमुळे त्या केळामध्ये इतकी प्रचंड उष्णता सुरुवात होते की ते केळं सडायला सुरुवात होते। मग त्यामुळे ते सडू नये म्हणून त्यावर गार बर्फ ठेवला जातो आणि सगळ्यात घातक ही पद्धत आहे। तब्बल 1.5 ते 2 तासामध्ये केळी पिकली जाते। आता ही कशी ओळखायची, कारण की ही जर खाल्ली तर कॅन्सरला आमंत्रण, हृदयसंबंधी आजाराला आमंत्रण, बॉडीमध्ये भरपूर प्रॉब्लेम सुरू होतात। तर ही वापरायची पद्धत म्हणजे याची कातडी काढताना तुटते। होय, कातडी खूप मजबूत असते पण ती काढताना लगेच तुटायला सुरुवात होते, आरामात तुटू लागते। त्याचबरोबर केळाचं जे काही वरची जी फणी आहे तर ती फणी हातात धरली की त्याचं देठ त्या ठिकाणी तुटायला सुरुवात होतं, म्हणजे थोडंसं हल्लं की डायरेक्ट ती त्या ठिकाणी ती केळं बाजूला व्हायला सुरुवात होतात। तर तुम्ही काय कराल बाय, सहज आपलं जे काय देठ आहे तर त्या देठाला ते निघतं का काय बघायला पाहिजे। ते देठ जर कमजोर झालेलं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं, म्हणजे ते बाजूला लगेच सेपरेट व्हायला लागतं, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की ही अतिशय विषारी पद्धतीनं पिकवलेली केळी आहे। तर मग आता आपण काय करायला पाहिजे, आपण कशा पद्धतीनं केळी खाल्ल्या पाहिजेत, तर आपण शक्यतो घरगुती पद्धतीच्या म्हणजे ज्या आपण घरी पिकवलेल्या केळीच खाल्ल्या पाहिजे किंवा झाडाला पिकलेल्या केळीच खाल्ल्या पाहिजे, पण आता ते पॉसिबल नाही। तर त्यासाठी एक विशेष पद्धत आहे। शक्यतो मार्केटमधून तयार केळी न आणता तुम्ही हिरव्या कच्च्या केळ्या घेऊन यायच्या आहेत। त्याला सर्वप्रथम पाण्यामध्ये धुवून काढायचं आहे। धुवून काढल्यानंतर त्या कोरड्या करायच्या आहेत आणि कोरड्या केल्यानंतर एक फॅन खाली ठेवायच्या आहेत 1 तासभर। त्यानंतर त्यांना पेपरमध्ये गुंडाळून एका प्लास्टिक पिशवीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। प्लास्टिक पिशवीमधला सर्व गॅस काढून घ्यायचा, म्हणजे हवा उडून घ्यायची आहे आणि जवळपास एक 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ही केळी पिवळी पडायला सुरुवात होतात आणि जबरदस्त टेस्टी देखील ही केळी लागतात। कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय तुम्ही अशा पद्धतीनं घरगुती केळी पिकू शकता। यामध्ये थोडी मेहनत आहे, पण अशा पद्धतीची केळी खाल्ली तर तुमच्या आहारातले सर्व न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळतीलच, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। या व्यतिरिक्त हे पॉसिबल नसेल तर मार्केटमधून तुम्ही शक्यतो अशा पद्धतीनं केळी आणायच्या आहेत की जी कमी जास्त सुरक्षित पद्धतीनं पिकवलेले असतील। तर ओळखण्याची पद्धत तर आधी सांगितलेलीच आहे। तर त्या केळांना सगळ्यात आधी तुम्ही धुवून घ्यायचं आहे, कारण की त्याच्या आवरणावरती जे केमिकल असतं ते केळी खाताना आपल्या आतमधल्या गराला लागू शकतं आणि ज्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर त्यामुळे केळी ही धुवूनच त्या ठिकाणी कोरडी करूनच खाल्ली पाहिजे। तर त्यामुळेच अशा काळजी आपण त्यामध्ये घेतली पाहिजे। तर नक्कीच कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।